रामू काका नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. त्याच वेळी अचानक एक भालू धावत आला. रामू, थांब. आज तू माझ्या हातून सुटणार नाहीस. अरे भालू दादा, मारू नका. माझ्याकडे शेत आहे. पीक आलं की जे सांगाल ते देईन. ठीक आहे, पण अट माझी. जमिनीच्या वर जे पिकेल ते माझं, जमिनीच्या खाली जे असेल ते तुमचं. मान्य आहे भालू दादा. रामू काकांनी शेतात बटाटे लावले. काही दिवसातच पीक तयार झालं. हे काय, मला फक्त पानच? भालू दादा, तुम्हीच म्हणालात वर जे ते तुमचं. पाने वर होती, बटाटे खाली. आता मी नक्की जिंकणार. यावेळी जमिनीच्या खाली जे असेल ते माझं, जमिनीच्या वर जे पिकेल ते तुमचं. जशी आज्ञा भालू दादा. यावेळी रामू काकांनी गहू पेरला. काही दिवसांनी गहू तयार झाला. कापणीच्या वेळी रामू काकांना चमकदार गव्हाची कणसं मिळतात आणि भालूला रिकाम्या मुळ्या. काय, पुन्हा मुळ्याच? भालू दादा, मुळ्या जमिनीच्या खाली होत्या ना. आता मी दोन्ही घेणार. जमिनीच्या अगदी वर जे ते माझं, जमिनीच्या अगदी खाली जे तेही माझं, फक्त मधलं तुमचं. ठीक आहे. आता रामू काकांनी ऊसाची लागवड केली. ऊसाचे पीक तयार झाले. रामू काकांना गोड रसाळ ऊस मिळतो आणि भालूला वरची पाने आणि खालच्या मुळ्या मिळतात. अरे बापरे, वर पाने, खाली मुळ्या, मधला गोड ऊस त्यांनीच घेतला. भालू दादा, लोभाने कधीच फायदा होत नाही. मेहनत आली हुशारी हेच खरं बळ. रामू काका, मला माफ करा. यापुढे मी कधीच फसवणूक करणार नाही. मला शेती शिकवाल का? अवश्य भालू दादा. मेहनत केली की शेत सगळ्यांना देतं. हुशारी आणि मेहनत यांचाच नेहमी विजय होतो. त्या दिवसापासून भालू आणि रामू काका खऱ्या अर्थाने मित्र झाले. गोष्टीचा बोध. हुशारी आणि मेहनत यांचाच नेहमी विजय होतो. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.